नमस्कार. रुपाली क्राफ्ट या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मोत्यांनी बनवलेले लक्ष्मीचे पाऊल अगदी नवीन डिझाईन बघणार आहोत. तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 6 नंबरचे लाल मोती, 6 नंबरचे पांढरे मोती, तंगूस, सुई आणि कात्री लागणार आहे. चला तर बनवूया आपण. सुरुवातीला आपण तंगूसमध्ये सुई ओवून घेतलेली आहे आणि सुरुवातीला 3 पांढरे मोती आणि 1 लाल मोती असे 4 मोती घ्यायचे आहेत आपल्याला. आणि खालच्या मोतीमधून सुई काढून 4 मण्यांचं चौकोन करायचं आहे. आता परत ह्या पांढऱ्या मोतीमध्ये घालायची आहे. जे लाल मोती वरच्या बाजूला यायला पाहिजे आहे त्याच्या बाजूच्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची. आता इथे 1 लाल मोती घालायचा आणि 3 पांढरे मोती घालायचे आहेत. असे एकूण 4 मण्याचं चौकोन करायचं आहे. परत आता वरच्या बाजूला लाल मोती आलेली आहे. आता परत ह्या लाल मोती आणि त्या पुढच्या पांढऱ्या मोतीमध्ये सुई काढायची. आता इथं घालताना सुरुवातीला 2 पांढरे मोती घालायचे आणि वरच्या बाजूला लाल मोती घालायची. म्हणजे सुरुवातीला 2 पांढरे मोती घेतले आणि 1 लाल मोती घ्यायचं आहे. परत त्याच पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची. आता हे 3 झालेत, असे आपण 5 करून घ्यायचे. आता परत ह्या पांढऱ्या मोतीपर्यंत सुई घेऊन जाऊया आपण. आणि इथे एक सुरुवातीला लाल मोती घालायचा आणि परत 2 पांढरे मोती घालायचे. परत त्याच मोतीमधून सुई काढायची. आता परत ह्या लाल मोतीमधून काढायची सुई आणि परत पुढच्या पांढऱ्या मोतीमध्ये काढायची. आता हे 4 झाले. आता अजून एक तसंच करून घेऊया आपण. आता इथे सुरुवातीला 2 पांढरे मोती घ्यायचे आणि 1 लाल मोती घ्यायचा. प्रत्येक वेळेस 4 मण्यांचं चौकोन यायला पाहिजे. अशा प्रकारे ही 5 चौकोनाची पट्टी केली आणि वरच्या बाजूला पूर्ण लाल मोती आलेले आहेत. प्रत्येक वेळेस लक्षात ठेवायचं की वरच्या बाजूला लालच मोती यायला पाहिजे. आता आपल्याला ही दुसरी ओळ करायची म्हणून आपण इथं सुई घेतली आहे त्या मोतीमध्ये पांढऱ्या. आता इथं 3 पांढरे मोती घालायचे आणि परत त्याच पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची. दुसऱ्या ओळीला फक्त पांढरे मोती वापरायचे आहेत आपल्याला, लाल मोती वापरायचे नाही आहेत. आता हे 3 मोतीमधून सुई काढून पुढच्या पांढऱ्या मोतीमध्ये सुई घेऊया आपण. इथं घेतली. आता इथं परत 2 मोती घालायचे आहेत पांढरे. परत ह्या मोतीमधून काढून इथं 4 मण्यांचं चौकोन करायचं आहे. आता हे पूर्ण ओळ आपण पांढऱ्या मोतीने विणून घेऊया. आता इथंपर्यंत पांढऱ्या मोतीने विणून घ्यायची आहे. दुसरी ओळ पूर्ण पांढऱ्या मोतीने केली. आता आपल्याला तिसरी ओळ पण करायची आहे. तिसरी ओळ पण पूर्ण पांढऱ्या मोतीनेच करायची आहे आपल्याला. आता इथं सुरुवातीला 3 पांढरे मोती घ्यायचे. परत त्याच मोतीमधून सुई काढायची. आता हीच तशी पूर्ण तिसरी ओळ पण करून घेऊया आपण पांढऱ्या मोतीने. आता हे 3 ओळी आपण केलेले आहेत. आता आपल्याला मध्ये करताना ही शेवटचा जो पांढरा चौकोन आहे तो सोडून पुढच्या मोतीमध्ये सुई घ्यायची आणि इथं 3 मोती घालायचे. सुरुवातीचा पांढरा मोतीचा चौकोन सोडून दिला आहे आपण. अशा प्रकारे आता परत पुढच्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची तिकडच्या आणि आता ते 2 मोती घालायचे परत. आता अजून एक करून घेऊया. म्हणजे इकडचा एक चौकोन आणि तिकडचा एक चौकोन असे 2 चौकोन आपण सोडून द्यायचे आणि मधल्या 3 चौकोनावरच फक्त विणून घ्यायचे. थोडी वेगळी लक्ष्मीचे पावलं करायचा प्रयत्न केला आहे आपण. आता हे झालं. आता ह्या 3 जे मोती आहेत आपण केलेले, ह्या 3वर परत एक ओळ करून घेऊया आपण. 3 चौकोनावर परत एक चौकोन करून घ्यायचे. आता परत इथं 3 मोती घालायचे. आता हे दुसरी ओळ पण आपण करून घेतलेली आहे. आता इकडचा आणि इकडचा एक चौकोन सोडून फक्त मधल्या मोतीमध्ये सुई घेतली
आणि इथं आता 7 मोती घालायचे आहेत पांढरे. 3 5 आणि 6 आणि अजून एक घालायचं आहे. 7 मोती घालायचे आहेत एकूण आपण. 7 मोती घातले आणि तो मधला जो आता हे 7 मोती आपण मोजून घेतले व्यवस्थित. आता जो मधला चौकोनमधून सुई काढली ती परत त्या चौकोनामधून सुई काढायची आपल्याला अशा प्रकारे. आता परत पुढच्या ते 7 मणी घातले होते आपण त्याच्यातल्या 2 मोतीमधून सुई काढायची. हे 2 मोतीमधून सुई काढली आणि इथे एक लाल मोती घालायचा आहे. आणि इकडचे जे 7 मोती घातले होते आपण ह्या खालच्या 2 मोतीमधून सुई खालच्या बाजूनी काढायची इकडून. असं ओढून घ्यायचं आहे चांगलं आणि परत पुढच्या चौकोनामध्ये घ्यायची सुई. आता इथं 10 पांढरे मोती घालायचे आहेत आपल्याला. हे 10 पांढरे मोती आपण घालून घेतलेले आहेत. आणि इकडचा जो चौकोन आहे ते ह्या चौकोनामधून तिथून काढलं होतं आपण ह्या चौकोनामधून सुई काढायची म्हणजे बरोबर गोलाकार व्यवस्थित येतो अशा प्रकारे. आता 1-2 मोतीमधून सुई काढायची आणि तिथं गाठ मारून घेऊया आपण. तर इथं गाठ मारून घेऊया. तर गाठ मारून झाल्यावर परत एकदा पुढच्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे गाठ चांगली लॉक होते आणि तर कट करून घ्यायचे. आता अशा प्रकारे सुंदर असे लक्ष्मीचं पाऊल तयार केलेलं आहे. थोडं वेगळ्या प्रकारचं बनवलेलं आहे. दिसायला पण अतिशय सुंदर दिसतं हे. आता हे जसं आपण लाल मोती घालून केलेत हे तसंच आपण हे पिवळ्या मोतीचं केले म्हणजे हळदी कुंकाचे दोन्ही पण कलर किंवा तुम्ही फक्त लालमध्ये पण करू शकता किंवा पिवळ्यामध्ये पण करू शकता. तर आपल्याला आता हे लक्ष्मीच्या पावलाच्या बाजूनी ठेवण्यासाठीचे काड्या बनवायचे. तर त्यासाठी हे 4 मण्यांचं चौकोन करून घ्यायचं. आता ह्यामध्ये एकच लाल मोती घालायचा आहे आणि ह्या पुढच्या मोतीमधून सुई काढायची. तर ह्या मोतीमधून काढायची पुढच्या फक्त एकच मोती घालून आपण केलेलं आहे. आता परत इथं सुई घ्यायची. आता इथं 3 मोती घालायचे परत पांढरे आणि परत त्याच मोतीमधून सुई काढायची. परत दुसऱ्या मोतीमध्ये घ्यायची सुई. आता हे आपण 2 चौकोन केलेत पांढरे असे 8 चौकोन करून घेऊयात आपण. आता हे 8 आपण चौकोन करून घेतलेत म्हणजे व्यवस्थित त्या लक्ष्मीच्या पावलामध्ये बसेल. आता हे लाल मोती जर ह्या बाजूला आपण घातलेला आहे तर ह्या बाजूला आपण दुसरा लाल मोती त्याच्या विरुद्ध दिशेला घालायचा आहे. आता इथे एक लाल मोती घालून परत ह्या मोतीमधून सुई काढायचं आहे. असे दोन्ही विरुद्ध दिशेला आपण लाल मोती घातलेले आहेत. आता इथं आपण ह्याला गाठ मारून तंगूस कट करून घेऊया. तर अशा प्रकारे हे आपण लाल एक काडी केलेली आहे. आता दुसरे आपण पिवळ्या मोतीमध्ये केले सेम तसंच केलेलं आहे आणि पिवळा मोती घातले. आता ह्या दोन्हीच्या काड्याच्यामध्ये व्यवस्थित हे लक्ष्मीचे पावलं ठेवून तुम्ही गौरी गणपतीसमोर डेकोरेशन करू शकता. मकर संक्रांतीला वाण म्हणून देण्यासाठी पण आणि थोड्या वेगळ्या प्रकारचे लक्ष्मीचे पावलं प्रयत्न केलेत बनवायचे. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट्स बॉक्समध्ये मेसेज करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच मोत्याच्या वस्तू पाहण्यासाठी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.